Hello friends, welcome back in TYBA class in the subject of International Trade, Theory and Practice. अर्थात तृतीय वर्ष कला वर्गाच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत आणि व्यवहार या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि इकॉनॉमिक्स अकॅडमीच्या वतीने आपलं मनापासून पुन्हा स्वागत करतोय. मित्रहो, आपण व्यापारतोल आणि व्यवहारतोल या टॉपिकवर मागच्या 2-3 व्याख्यानांपासून अध्ययन करतोय. विनिमय दर हा व्यवहारतोलाच्या संदर्भात किती महत्त्वाची भूमिका बजावतो हे सुद्धा आपल्या लक्षात येत आहे. विनिमय दर ठरण्याच्या प्रक्रियेचा आपण अभ्यास केला. त्यानंतर गुस्टाव कॅसल यांनी विनिमय दर ठरवण्यासाठी खरेदी शक्ती समता सिद्धांताची मांडणी केलेली आपण पाहिली. ही मांडणी करताना त्याने 2 स्वरूपामध्ये आपलं विश्लेषण केलेलं आहे, ज्यामध्ये निरपेक्ष खर्च स्वरूपाची मांडणी आणि सापेक्ष खर्च स्वरूपाची मांडणी. या दोघं विश्लेषणामधनं विनिमय दर कसा ठरतो हे आपण अभ्यासलं आहे. आजच्या व्याख्यानामध्ये आपण व्यवहारतोल सिद्धांत बघणार आहोत. व्यवहारतोल सिद्धांतामध्ये विनिमय दर कसा निश्चित होतो, कोणत्या कारणासाठी विदेशी चलनाची मागणी आणि पुरवठा होत असतो, या संदर्भात आणखी अधिकची माहिती आपण जाणून घेणार आहोत. व्यवहारतोल सिद्धांताला बॅलन्स ऑफ पेमेंट थेअरी ऑफ फॉरेन एक्सचेंज असंही म्हटलं जातं. तसंच या सिद्धांताला विनिमय समतोल सिद्धांत, द इक्विलिब्रियम थेअरी ऑफ फॉरेन एक्सचेंज असंही म्हटलं जातं. तसंच व्यवहारतोलाचा मागणी पुरवठा सिद्धांत असंही म्हटलं जातं. हा सिद्धांत वस्तूंच्या मागणी पुरवठ्याच्या सिद्धांताप्रमाणेच किंवा वस्तूंचा जो मागणी पुरवठा सिद्धांत आपण मागच्याही तासाला त्याच्याबद्दल चर्चा केली. मागणीचा सिद्धांत, पुरवठ्याचा सिद्धांत, मागणीचा वक्र, पुरवठ्याचा वक्र, त्याची बाजारपेठेतील त्याचा कर्व, या संदर्भात जी माहिती घेतली की तो परंपरागत मागणी वक्र आणि पुरवठा वक्र त्यांच्या एकमेकाच्या संघर्षातून बाजारपेठेमध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती निश्चित होतात. समतोल किमतीला वस्तू आणि सेवांचा पुरवठा हा सुद्धा ठरत असतो. अगदी त्याच पद्धतीने त्याच स्वरूपाचा मागणीचा अर्थ आणि पुरवठ्याचा अर्थ आपण व्यवहारतोलाच्या सिद्धांतामध्ये विनिमय दराच्या संदर्भामध्ये अभ्यासणार आहोत. विनिमय दर म्हणजेच मागणी पुरवठ्याच्या सिद्धांताप्रमाणे किमतीनुसार जे बदल मागणीमध्ये होतात आणि पुरवठ्यामध्ये होतात, तसेच बदल विनिमय दरानुसार विदेशी चलनाच्या मागणीत कसे होतात आणि विदेशी चलनाच्या पुरवठ्यामध्ये कसे होतात, जे आपल्याला विदेशी चलनाचा मागणी वक्र आणि विदेशी चलनाचा पुरवठा वक्र हे दर्शवतात. ज्या पद्धतीने मागणी पुरवठ्याच्या सिद्धांतामध्ये किंमत वाढली की मागणीच्या बाजूने उपभोक्त्यांची मागणी कमी होते, तर पुरवठ्याच्या बाजूने वस्तूंचा पुरवठा वाढतो. म्हणजे उलट प्रक्रिया होतात, कारण मागणीचा नियम किंवा मागणीचा वक्र हा ऋणात्मक असतो. किमतीचा आणि मागणीचा व्यस्त संबंध असतो, ते एकमेकाच्या विरोधात बदलत असतात. हे आपल्याला माहिती आहे. किंमत वाढली की मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते. ही मागणीच्या वक्राची व्यस्त प्रवृत्ती आपल्याला माहिती आहे. पुरवठा वक्र यापेक्षा वेगळा आहे. तो धनात्मक स्वरूपाचा आहे. तो खालून वर जाणारा असतो, डावीकडून उजवीकडे पसरणारा असतो आणि त्याची प्रवृत्ती असते की किंमत वाढली की पुरवठा वाढेल, किंमत कमी झाली की पुरवठा
पुरवठा कमी होईल. म्हणजे अशा रीतीने उपभोक्त्यांच्या मताप्रमाणे सुद्धा किमती कमी होत नाहीत आणि उत्पादकाच्या मताप्रमाणे सुद्धा खूप किमती वाढत नाहीत. या दोघांचं मत कुठेतरी बाजारपेठेमध्ये एका किमतीवर एक होतं आणि त्या एक मताला ठरलेल्या किमतीला उपभोक्ते वस्तूंची खरेदी करायला तयार असतात आणि विक्रेते वस्तूंची विक्री करायला सुद्धा तयार असतात. तोच संदर्भ किंवा तेच विश्लेषण तुम्हाला विनिमय दर निश्चित करत असताना समतोल विनिमय दर म्हणजे समतोल किंमत, बदललेला विनिमय दर म्हणजे बदललेली किंमत. बदल दोन प्रकारचे होत असतात. एक तर किंमत वाढेल तर इथे विनिमय दर वाढेल, किंमत कमी होईल म्हणजे इथे विनिमय दर कमी होईल. वाढलेल्या विनिमय दराचा मागणीच्या वक्रावर काय परिणाम होतो विदेशी चलनाच्या दृष्टिकोनातून, आणि पुरवठा वक्रावर काय परिणाम होतो विदेशी चलनाच्या पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून, आणि घटलेल्या विनिमय दराचा मागणीवर काय परिणाम होतो आणि पुरवठ्यावर काय परिणाम होतो. यातून समतोल विनिमय दराच्या आजूबाजूला विनिमय दराची मागणी आणि पुरवठा, विनिमय दर बदलला की त्यामध्ये सुद्धा बदल होत असतात. म्हणजेच ज्या पद्धतीने आपण पहिल्या सिद्धांतामध्ये विनिमय दराची निश्चिती कशी होते आणि त्या ठिकाणी आपण परंपरागत मागणी पुरवठ्याच्या वेगळे मागणी आणि पुरवठ्याचे वक्र त्या ठिकाणी बघितले. या ठिकाणी आपण परंपरागत मागणी वक्र पुरवठ्यासारखेच मागणी वक्र पुरवठा वक्र या आकृतीमध्ये बघणार आहोत. ज्या पद्धतीने बाजारपेठेमध्ये मागणी पुरवठ्याच्या संघर्षातून किमती निश्चित होतात, समतोल किमतीच्या आजूबाजूला बाजारातील किमती बदलत असतात, पुन्हा त्या बदललेल्या किमतींची प्रवृत्ती समतोल किमतींकडे वळण्याची असते. त्याच पद्धतीने विनिमय दराच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला त्याच दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे, तेव्हा आपल्याला ती कन्सेप्ट व्यवस्थितपणे समजू शकते. मित्रहो, हा सिद्धांत विदेशी चलनाच्या मागणी पुरवठ्याच्या संघर्षातून विनिमय दर कसा निश्चित होतो असे मी आपणास सांगितलेले आहे. मागणी पुरवठ्याप्रमाणे किंमत निश्चिती झाली की वस्तूंचा किती मागणी आणि किती पुरवठा होतो हे जसे समजतं, तसंच समतोल विनिमय दर प्रस्थापित झाला की किती चलनाची मागणी केली जाते आणि किती चलनाचा पुरवठा केला जातो हे या व्यवहार तोलाच्या सिद्धांतावरून आपल्याला समजून येणार आहे. आपल्याला हे माहिती आहे की विदेशी चलनाची मागणी का केली जाते आणि विदेशी चलनाचा पुरवठा कसा होत असतो. तर याही ठिकाणी आपण मागच्या विश्लेषणामध्ये याचा उल्लेख केलेला आहे की विदेशी चलनाची मागणी ही आयात वस्तूंची, सेवांची देणी-घेणी मिटवण्यासाठी केला जातो. त्यानंतर विदेशामध्ये गुंतवणुकीसाठी आणि विदेशातील सोनं खरेदी करण्यासाठी आपण विदेशी चलनाची मागणी करण्याची प्रवृत्ती देशातील लोकांची असते. आणि विदेशी चलनाचा पुरवठा हा निर्यातीतून होत असतो. देशातील उद्योजक ज्या वस्तूंची निर्यात करतात त्या निर्यातीचं मूल्य हे विदेशी चलनामध्ये आपल्याला प्राप्त होत असते. तिथून विदेशी चलनाचा पुरवठा होत असतो. आणि दुसरी बाजू आपण त्यामध्ये आणखी ॲडिशनल केली होती की विदेशातील लोकांनी जर आपल्या देशामध्ये भांडवली गुंतवणूक केली किंवा आपल्या देशामध्ये सोनं खरेदी करण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिलं तर या मार्गाने सुद्धा आपल्या देशामध्ये विदेशी चलनाचा पुरवठा होत असतो, हे आपण बघितलं. तीच बाब याही ठिकाणी आपल्याला पुन्हा नमूद करायची आहे की विदेशी चलनाची मागणी का केली जाते, तर आयात वस्तू आणि सेवांचं मूल्य देण्यासाठी आपल्याला विदेशी चलनांची मागणी केली जाते. आणि विदेशी चलनाचा पुरवठा हा निर्यात वस्तू आणि सेवांच्या विक्रीतून मिळालेली जी किंमत असते, जी प्राप्ती असते, त्यातून विदेशी चलनाचा पुरवठा होत असतो. आणि म्हणून निर्यात मूल्य आणि आयात मूल्य जेथे समान होतात तेथे समतोल विनिमय दर प्रस्थापित होत असतो, तेथे समतोल विनिमय दर निश्चित होत असतो. पुन्हा एकदा लक्षात घ्या की ज्या ठिकाणी आयात मूल्य आणि निर्यात मूल्य निश्चित होत असते किंवा समान होत असते त्या ठिकाणी समतोल विनिमय दर प्रस्थापित होत असतो. हीच बाब प्राध्यापक हॉमने अशी सांगितलेली आहे की हॉमच्या मते व्यवहारतोल सिद्धांतानुसार स्वदेशी चलनाच्या रूपात विदेशी चलनाचे मूल्य विनिमय बाजारातील
चलन मागणी पुरवठा शक्तीच्या संघर्षातून ठरत असते। हा सिद्धांत असे स्पष्ट करतो की जेव्हा व्यवहार तोलात तूट निर्माण होते तेव्हा विनिमय दरामध्ये घट निर्माण होते। याउलट ज्यावेळी व्यवहार तोलामध्ये वाढावा सरप्लस निर्माण होते तेव्हा विनिमय दरामध्ये वाढ होत असते। देशाच्या व्यवहार तोलात जेव्हा तूट येते तेव्हा विदेशी चलन पुरवठ्याच्या तुलनेत मागणी जास्त असते। काय असते? देशाच्या व्यवहार तोलामध्ये जेव्हा तूट निर्माण झालेली असते तेव्हा विदेशी चलन पुरवठ्याच्या तुलनेत मागणी जास्त झालेली असते। परिणामी विदेशी चलनाच्या मूल्यामध्ये वाढ होते आणि स्वदेशी चलनाच्या मूल्यामध्ये घट होते। याउलट देशाच्या व्यवहार तोलात जेव्हा वाढावा सरप्लस निर्माण होते तेव्हा विदेशी चलनाची मागणी पुरवठ्याच्या मानाने कमी होते। परिणामी स्वदेशी चलनाच्या मूल्यामध्ये घट होते विदेशी चलनाच्या मूल्यामध्ये घट होते आणि स्वदेशी चलनाच्या मूल्यामध्ये वाढ होताना आपल्याला दिसते। मित्रहो, व्यवहार तोल हा देशाचा 1 वर्षाच्या कालावधीतील ताळेबंद असतो किंवा विवरणपत्र असते। मी आधी म्हटलं आपल्याला की एका विशिष्ट आर्थिक वर्षामध्ये जगातल्या कोणत्याही देशाच्या व्यवहार तोलाचा अभ्यास केला जातो। विशिष्ट वर्षामध्ये त्या देशाने जगभरातल्या विविध देशांशी केलेल्या आयात निर्यातीच्या किमतींचा निर्देशित असा तो आढावा असतो। या ताळेबंदामध्ये देशाने केलेल्या वस्तू आणि सेवांच्या विक्रीचं आणि खरेदीचं मूल्यमापन किंवा हिशेब या विवरणपत्रामध्ये मांडलेला असतो। म्हणून आयात वस्तू व सेवांचे मूल्य देण्यासाठी म्हणजेच व्यवहार तोलाची खर्चाची बाजू विदेशी चलनाची मागणी निर्माण करत असते। म्हणजे व्यवहार तोलामध्ये जसं आपण व्यवहार तोलाच्या रचनेमध्ये या 2 गोष्टी बघितलेल्या आहे की एक देणे बाजू असते आणि एक येणे बाजू असते। येणे बाजू ही क्रेडिट साईड आपण बघितली आणि देणे बाजू ही डेबिट साईड आपण बघितली। म्हणजेच व्यवहार तोलाच्या खर्चाची बाजू जी आहे ती विदेशी चलनाची मागणी निर्माण करते। व्यवहार तोलामध्ये तूट असेल तर याचा अर्थ असा झाला की आयातीचं मूल्य आपल्याला कमी मिळालेलं आहे आणि निर्यातीचं मूल्य आपल्याला कमी मिळालेलं आहे आणि आयातीवर आपल्याला जादा खर्च करावा लागतो आणि म्हणून हा जादा जो खर्च आहे हा आपल्याला इतर देशांचं देणं दाखवतो आहे आणि म्हणून ते देणं आपल्याला देण्यासाठी परत करण्यासाठी विदेशी चलनाची मागणी करावी लागते असं व्यवहार तोलाच्या खर्चाच्या बाजूचा अर्थबोध होतो। आणि निर्यात वस्तू व सेवांचे मूल्य विदेशी चलनाचा पुरवठा निर्माण करते। म्हणजे विदेशी चलन आपल्याला कुठून मिळते तर ते मी आधी आपल्याला सांगितलं की आपल्याला विदेशी चलन हे निर्यात वस्तूच्या व सेवांच्या विक्रीतून आपल्याला ते मिळत असते। म्हणजे विदेशी चलन देशाला प्राप्त होण्याचा एकमेव मार्ग जो वास्तव मार्ग म्हटला जातो, रियल सोर्स म्हटला जातो, तो म्हणजे देशाने निर्माण केलेल्या वस्तू आणि सेवांची जगातल्या इतर देशांना विक्री करणं, त्याच्यातून येणारं जे परकीय चलन आहे तो देशाच्या विदेशी चलनाचा पुरवठा बनत असतो। आणि दुसरा भाग आपण मागचे विश्लेषणामध्ये बघितला की विदेशी चलनाच्या संदर्भात देशाची जर धोरण असेल की विदेशी लोकांनी आपल्या देशामध्ये भांडवली गुंतवणूक करावी तर तशा प्रकारच्या धोरणाच्या माध्यमातून सुद्धा विदेशी लोक आपल्या देशामध्ये अर्थव्यवस्थेतल्या विविध भागांमध्ये काहीतरी विशिष्ट हेतूने फायद्याच्या हेतूने गुंतवणुका करत असतात। त्यामध्ये व्याजदर हा फार इफेक्टिव्ह असा एक मार्ग आहे
की गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये ज्या देशामध्ये व्याजाचे दर अधिक असतात त्या देशात त्या विदेशी गुंतवणूकदार गुंतवणुका करतात, कारण ते व्याजदराच्या संदर्भामध्ये देशातील व्याजदर आणि विदेशातील व्याजदर यांची तुलना करून ज्या ठिकाणी गुंतवणुकांना अधिक व्याज मिळेल अशा देशामध्ये हे गुंतवणुका येत असतात. म्हणून हे देशाच्या व्याजदर धोरणावर सुद्धा विदेशी गुंतवणुका आकर्षित होऊ शकतात किंवा त्या परत जाऊ शकतात. म्हणजे अशा रीतीने परमनंट जो सोर्स आहे तो निर्यात वस्तूंच्या व सेवांच्या विक्रीचाच आहे, म्हणून तो एक वास्तव पुरवठ्याचा सोर्स म्हटला जातो. म्हणजे अशा रीतीने विदेशी चलनाची मागणी आणि विदेशी चलनाचा पुरवठा या दोन गोष्टी आपल्या लक्षात येत असतात. आता आकृतीमध्ये आपण व्यवहार तोलाच्या सिद्धांताच्या या आकृतीमध्ये समतोल विनिमय दर हा कसा बदलला की त्याचे मागणी आणि पुरवठ्यावर काय परिणाम होतात, त्यातून कशा पद्धतीने विदेशी चलनाचे मागणी आणि विदेशी चलनाच्या पुरवठ्यावर त्याचे रिफ्लेक्शन होतात ते आपण या ठिकाणी दाखवूया. आकृतीमध्ये आपण DD हा मागणी वक्र दाखवलेला आहे आणि SS हा पुरवठा वक्र दाखवलेला आहे. मागच्या व्याख्यानामध्ये मी मागणी वक्राच्या वैशिष्ट्यांबद्दल आणि पुरवठा वक्राच्या वैशिष्ट्यांबद्दल आपल्याशी बोललो होतो. मागणी वक्राचं वैशिष्ट्य काय आहे तर तो वरून खाली येणारा आणि डावीकडून उजवीकडे पसरणारा ऋणात्मक स्वरूपाचा असतो. तर पुरवठा वक्र हा खालून वर जाणारा डावीकडून उजवीकडे पसरणारा हा धनात्मक स्वरूपाचा असतो. जेव्हा बदल सारखे होतात तेव्हा त्याला धनात्मक स्वरूप म्हणतात आणि जेव्हा बदल एकमेकाच्या विरोधी होतात तेव्हा त्याला ऋणात्मक संबंध म्हणतात किंवा व्यस्त संबंध म्हणतात. मग मागणी वक्राचा हा वरून खाली येणारा गुणधर्म काय सांगतो तर जेव्हा जेव्हा किमती जशा जशा कमी होत जातात तशी तशी उपभोक्ते वस्तूंची मागणी करत जातात. किमती वाढत जातात म्हणजे तेव्हा तो वरून खाली येतो आणि जेव्हा किमती वाढत जातात मागणी कमी होत जाते तेव्हा तो खालून वर जात असतो. म्हणजे अशा रीतीने किमतींचा आणि मागणींचा हा बदल जो आहे तो व्यस्त संबंध दर्शवतो. पुरवठा वक्राचं मात्र सारखे बदल दर्शवतो, तो धनात्मक संबंध आहे. किमती वाढल्या की उत्पादक वस्तूंचा पुरवठा करतात, विक्रेते वस्तूंची जादा विक्री करतात. किमती कमी झाल्या की उत्पादक पुरवठा कमी करतात किंवा विक्रेते वस्तूंची कमी विक्री करतात. म्हणजे अशा रीतीने किमतीचा आणि पुरवठ्याचा धनात्मक संबंध आहे आणि मागणी वक्रामध्ये किमतींचा आणि मागणीचा व्यस्त संबंध आहे. आता हे जे गुणवैशिष्ट्य आहे हे गुणवैशिष्ट्य आपल्याला विनिमय दराच्या संदर्भामध्ये जसे किमतीमध्ये बदल झाले की मागणी पुरवठ्यात बदल होतात तसेच विनिमय दरामध्ये बदल झाले म्हणजे कसे बदल झाले, समतोल विनिमय दरापेक्षा विनिमय दर वाढला तर मागणीवर आणि पुरवठ्यावर त्याचे काय परिणाम होतात आणि समतोल विनिमय दरापेक्षा विनिमय दर कमी झाला तर त्याचे मागणी आणि पुरवठ्यावर काय परिणाम होतात. अर्थात हे आपण वारंवार असं सांगतोय की हा विनिमय दर म्हणजेच आपली परंपरागत किंमत असं जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला विनिमय दराची कन्सेप्ट जी आहे ती क्लिअरली लक्षात येऊ शकते. म्हणजे किमतीतील बदल आणि मागणी पुरवठ्यातील बदल तसंच विनिमय दरातील बदल आणि विदेशी चलनाच्या मागणी पुरवठ्यातील बदल अशा पद्धतीचं कंपॅरेटिव्हली आपण ह्या टिप्स लक्षात घ्याव्या असं आपल्याला मी सांगू इच्छितो. आता या ठिकाणी आपण ROR म्हणजे आडव्या अक्षावर आपण विदेशी चलनाचा मागणी आणि पुरवठा दर्शवलेला आहे OX या आडव्या अक्षावर आणि उभ्या अक्षावर OY किंवा YO हा जो उभा अक्ष आहे त्याच्यावर आपण विनिमय दर दर्शवलेला आहे. विनिमय दर दर्शवत असताना आपण OR हा समतोल विनिमय दर दर्शवलेला आहे. या समतोल विनिमय दराला विदेशी चलनाची मागणी जी आहे ती OM एवढी आहे आणि त्यांचा समतोल बिंदू जो आहे तो P आहे. P या समतोल बिंदूमध्ये DD हा मागणी वक्र आणि SS हा पुरवठा वक्र एकमेकांना छेदलेले आहेत आणि या छेदन बिंदूतून समतोल विनिमय दर प्रस्थापित झाला आहे आणि या समतोल विनिमय दराला OM हा विदेशी चलनाचा मागणी आणि पुरवठा स्थिर आहे, समतोल आहे, निश्चित झालेला आहे असं आपल्याला सांगता येईल. आता आपण विनिमय दरामध्ये बदल होतो म्हणजे काय तर एक तर विनिमय दर वाढणार आहे, जशी किंमत वाढते तसा विनिमय दर वाढणार आहे
किंवा एक तर विनिमय दर कमी होणार आहे, जशी किंमत कमी होते तसं. आता किंमत जर वाढली किंवा विनिमय दर जर वाढला म्हणजे आर वरून तो R2 एवढा झाला, तर काय होईल? तर आपण आधी पुरवठा वक्राच्या संदर्भामध्ये बघूया. आता पुरवठा वक्र जो SS आहे, तर त्या SS वर काय बदल झाला आहे? तर R2 हा विनिमय दर वाढला तर OL एवढा पुरवठा वाढतो. बघा, खालच्या मागणी पुरवठ्याच्या विदेशी चलनाचा मागणी पुरवठा हा आडव्या अक्षरावर आपण दाखवलेला आहे आणि तिथून आपण OL हा हे जर अक्षर घेतलं तर OL हा SS या पुरवठा वक्रावरील पुरवठा विदेशी चलनाचा झालेला दिसतो आपल्याला. परंतु त्यावेळेस मागणी वक्रावर त्याचे काय परिणाम झाले आहे? तर मागणी वक्र जो आहे तो DD आपण दाखवलेला आहे. तर या DD वर मागणी कमी झालेली दिसते, कारण जशी किंमत वाढली की मागणी कमी होते, तसा विनिमय दर वाढला की मागणी कमी होते. तर ही मागणी किती कमी झाली आहे? तर ती OQ इतकी कमी झालेली आपल्याला दिसते. म्हणजे विनिमय दर वाढला तर पुरवठ्याच्या साईडने जशी किंमत वाढली की पुरवठा वाढतो, म्हणून विनिमय दर वाढला की पुरवठा वाढला विदेशी चलनाचा. तो किती वाढला? तर OL इतका झाला. आता ही झाली पुरवठ्याची बाजू. पण आता मागणीची बाजू काय म्हणते की किंमत वाढली की मागणी कमी होते, तसा विनिमय दर वाढला की विदेशी चलनाची मागणी कमी व्हायला पाहिजे. मग ती कमी कशी दाखवलेली आहे किंवा कमी झालेली कुठे दिसते आपल्याला? तर ती OQ इतकी DD वर मागणी वक्रावर डिमांड कर्ववर आपल्याला ती दिसते. म्हणून OQ आणि OL हा विदेशी चलनाचा पुरवठा आहे, तर OQ हा विदेशी चलनाची मागणी आहे. म्हणजे किंमत वाढली किंवा विनिमय दर वाढल्यामुळे विदेशी चलनाची मागणी कमी झाली आणि विनिमय दर वाढल्यामुळे विदेशी चलनाचा पुरवठा हा वाढलेला आपल्याला दिसून येईल. या स्थितीत मागणीच्या मानाने QL इतका पुरवठा जास्त असल्यामुळे विनिमय दरामध्ये घट होईल. म्हणजे जो वाढलेला विनिमय दर आहे R2 किंवा R वरून R2 पर्यंत जेवढी वाढ झालेली आहे तेवढी ती पुन्हा पुरवठा जास्त असल्यामुळे मागणी कमी असल्यामुळे पुन्हा रिव्हर्स होईल. म्हणजे R2 वरून पुन्हा समतोल दराकडे म्हणजेच OR कडे हा विनिमय दर चेंज होईल आणि पुन्हा समतोल त्या P बिंदूमध्ये प्रस्थापित होईल. आता दुसरी साईड आहे की विनिमय दर घटला, विनिमय दर जर कमी झाला, म्हणजेच आपल्या विश्लेषणाप्रमाणे मागणीच्या विश्लेषणाप्रमाणे किंमत कमी झाली, तर आता काय होईल? मागणी वक्रावर आणि पुरवठा वक्रावर बाजारपेठेमध्ये उपभोक्त्याच्या दृष्टिकोनातून वस्तूची किंमत कमी झाली की ते वस्तूची मागणी वाढवतात. या ठिकाणी आता विनिमय दर कमी झाला, R वरून R1 एवढा कमी झाला तो, आणि म्हणून OR1 असं म्हणूया आपण की OR1 एवढा तो कमी झाला. मग यावेळेस आता पुरवठा वक्रात त्याचा काय परिणाम होईल, मागणी वक्रावर काय परिणाम होईल? तर आधी आपण मागणी वक्राचा विचार करूया की वस्तूची किंमत कमी झाली की लोक वस्तूंची मागणी वाढवतात. या ठिकाणी पण तसंच आहे की विनिमय दर कमी झाला त्याच्यामुळे लोकांनी विदेशी चलनाची मागणी वाढवली. किती वाढली? तर मागणी वक्रावर आपल्याला जे तुटक रेषा दिसते आहे ती L1 अशी जी रेषा दिसते आहे, तर ती मागणीमध्ये वाढ झालेली दिसून येते. आता जेव्हा विनिमय दर वाढला होता तेव्हा पूर्वीची मागणी किती होती? फक्त OQ होती. परंतु आता विनिमय दर कमी झाला त्याच्यामुळे मागणी जी आहे ती OL1 इतकी झाली. म्हणजे विदेशी चलन स्वस्त झालं, त्याच्यामुळे लोकांनी विदेशी चलनाची मागणी वाढवली आणि ती मागणी जी पूर्वी OQ एवढी होती ती आता OL1 इतक्यापर्यंत वाढली. पण पुरवठा काय होत आहे? पुरवठ्याची बाजू काय सांगते? तर पुरवठ्याच्या सिद्धांतामध्ये किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो आणि किंमत वाढली की पुरवठा वाढतो, तोच निकष इथं आहे. इथे आपण किंमत कमी झाली म्हणजेच विदेशी चलनाचा दर कमी झाला, तो R1 झाला, तेव्हा पुरवठ्यावर त्याचा काय परिणाम झाला? तर पुरवठा हा फक्त OQ1 एवढा आहे. पुरवठ्याच्या वक्राप्रमाणे SS वर जी तुटक रेषा दिसते आहे ती तुटक रेषा OQ1 इतकी आहे. आता पूर्वी जेव्हा विनिमय दर वाढला होता तो OR2 झाला होता,
तेव्हा पुरवठा हा डायरेक्ट OL एवढा झाला होता. म्हणजे किंमत वाढली म्हणून पुरवठा वाढला, तसा विनिमय दर वाढला म्हणून पुरवठा वाढला. आणि म्हणून आत्ताच्या पोझिशनमध्ये विनिमय दर कमी झाला, OR1 झाला आणि पुरवठासुद्धा कमी झाला, तो झाला OQ1 एवढा. म्हणजे मागणी जास्त आणि पुरवठा कमी, म्हणजे हा जो असंतुलन झालं Q1 ते L1 पर्यंत, हे जे पुरवठा कमी आणि मागणी जास्त, हे असंतुलन पुन्हा संतुलनाकडे कन्व्हर्ट होईल. म्हणजेच मागणी आणि पुरवठ्याच्या परंपरागत सिद्धांताप्रमाणे खूप किमती कमी झाल्या की उपभोक्ते मागणी जरी वाढवत असले तरी बाजारपेठेमध्ये त्या वस्तू उपलब्ध होत नसतात, कारण विक्रेत्यांना एवढ्या कमी किमतीमध्ये वस्तू परवडत नसतात विकणं. तसंच इथे सुद्धा आहे. विनिमय दर कमी झाला की विनिमय दर कमी झाल्यामुळे विदेशी चलनाचा पुरवठा करणाऱ्या लोकांना हे चलन या दराला विकणं परवडत नाही. जरी लोकांना विकत घेणं परवडत असलं तरी विक्रेत्यांना मात्र हे परवडत नाही. हे जे असंतुलन आहे ते पुन्हा संतुलनाकडे परिवर्तित होते किंवा ट्रान्सफर होते. म्हणून आतापर्यंत जो विनिमय दर कमी दिसतोय आपल्याला OR1, तो पुन्हा OR कडे चेंज होतो. म्हणजे अशा रीतीने विदेशी चलनाची मागणी आणि विदेशी चलनाचा पुरवठा हा समतोल विनिमय दराच्या आजूबाजूला बदलणारा असतो. आणि झालेले बदल जे असतात ते फार काळ टिकणारे नसतात, तर ते पुन्हा समतोल विनिमय दराकडे स्थानांतरित होणारे असतात, शिफ्टिंग होणारे असतात, मायग्रेट होणारे असतात. म्हणजे समतोल विनिमय दर जो आहे OR हा कायम आहे, परंतु हे तात्पुरते वेगवेगळ्या कारणांनी जे विनिमय दरातले चढ उतार होतात, ते चढ उतार हे कायम स्वरूपाचे नसतात, ते अल्पकालीन असतात. म्हणजे समतोल विनिमय दर हा दीर्घकालीन प्रवृत्तीचा भाग आहे, तर बदललेले विनिमय दर हे अल्पकालीन परिस्थितीचं स्वरूप आहे किंवा रूप आहे. हे फार काळपर्यंत टिकत नसतात. आणि म्हणून समतोल विनिमय दराच्या आधारे विदेशी चलनाची मागणी करणारे आणि विदेशी चलनाची पुरवठा करणारे हे आपल्या चलनाची विक्री आणि खरेदी करत असतात. आणि म्हणून विदेशी चलन मागणी पुरवठ्याच्या शक्तीच्या संघर्षातून समतोल विनिमय दर निश्चित होत असतो. यालाच विनिमय दराचा मागणी पुरवठा सिद्धांत असं म्हणतात. या विश्लेषणावरून आणि ह्या आकृतीवरून आपल्याला हे लक्षात आलं असेल की विनिमय दर हा बाजारपेठेतील वस्तू आणि सेवांच्या किमतीप्रमाणे मागणीवर झालेल्या बदलांचे मागणी वक्रावर आणि पुरवठा वक्रावर जसे परिणाम होतात, सेम तसेच परिणाम आपल्याला या आकृतीतून अभ्यासायला मिळतात. आणि यातून विदेशी चलनाच्या विनिमय दरात झालेले बदल, त्यातून विदेशी चलनाची मागणी आणि विदेशी चलनाची पुरवठा यात बदल दर्शवतात. आणि हे बदल प्रस्थापित किंवा समतोल किमतीकडे स्थानांतरित होण्याच्या प्रवृत्तीचे आपल्याला दिसून येतात. मित्रहो, अशा रीतीने व्यवहारतोलाचा सिद्धांत आपल्याला अभ्यासता येतो. व्यवहारतोलाच्या सिद्धांताचे काही गुण आपल्याला थोडक्यामध्ये पाहता येतात. या सिद्धांतातून सामान्य संतुलन विश्लेषणाच्या सहाय्याने विनिमय दर कसा निश्चित होतो हे स्पष्ट करता येते. त्याचबरोबर या सिद्धांतातून हेही स्पष्ट होते की केवळ आयात निर्यात माध्यमातून विनिमय दर निश्चित होत नाही, तर तो व्यवहारतोलात समाविष्ट होणाऱ्या कर्ज, मदत, अनुदान, विदेशी गुंतवणूक, व्याज, लाभांश, नफा इत्यादी बाबींचाही विनिमय दरावर परिणाम होत असतो. तसेच या सिद्धांतातून व्यवहारतोल समतोल कसा निर्माण करायचा याबाबत रचनात्मक उपाययोजनाही सुचवत असतो. त्यानंतर या सिद्धांताच्या सर्व चलन पद्धतीत विनिमय दर निश्चितीसाठी यशस्वीपणे वापर होऊ शकतो. त्याचबरोबर या सिद्धांतातून समता दराचे आर्थिक वास्तव स्पष्ट करता येते. या सिद्धांतावरही अनेक सिद्धांतांवर जशा टीका केल्या जातात, तर या सिद्धांतावरही काही टीका केल्या जातात. यामध्ये पहिली टीका म्हटली जाते की हा सिद्धांत पूर्ण स्पर्धा आणि मुक्त व्यापाराचे अवास्तव गृहीतक मानतो. प्रत्यक्ष व्यवहारात पूर्ण स्पर्धा आणि मुक्त व्यापाराचं अस्तित्व नसतं. तसंच दुसरी टीका अशी केली जाते की या सिद्धांतात गृहीत मानले आहे की
विनिमय दर आणि देशातील किंमत पातळी यांच्यात संबंध नसतो, परंतु प्रत्यक्षात किमतींचा विनिमय दरावर परिणाम होत असतो. किमतीतील चढ उताराचे आयात आणि निर्यात प्रभावित होतात, त्यांचा व्यवहार तोलावर परिणाम होतो. याकडे या सिद्धांतामध्ये दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. या सिद्धांतात असंही गृहीत मानलं आहे की व्यवहार तोल हा स्थिर स्वरूपाचा असतो, परंतु प्रत्यक्षात व्यवहार तोलाची संकल्पना ही प्रवाही स्वरूपाची असल्याचे दिसून येते. त्यानंतर पुढची टीका अशी सांगितली जाते की सिद्धांतात कच्च्या मालाची मागणी अलौकिक असते असं गृहीत मानलं आहे, परंतु प्रत्यक्ष व्यवहारात कच्च्या मालाचीच नव्हे तर अन्नधान्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचीही मागणी पूर्णतः अलौकिक नसते. कच्च्या मालाच्या मागणीवर किमतीव्यतिरिक्त इतर घटकांचा सुद्धा प्रभाव पडून मागणीत काही प्रमाणात तरी बदल झालेले दिसतात. त्यानंतर या सिद्धांतात आणखी एक गृहीत असं मानलं आहे की चलनात असलेल्या सुवर्णाच्या प्रमाणावर चलनाच्या मात्रेचे पर्याप्त मूल्य ठरते, परंतु आज जगात सर्वत्र कागदी चलन पद्धतीचा अंगीकार केला असल्यामुळे ही पद्धती या सिद्धांतात लागू करता येत नाही. तसेच हा सिद्धांत हेही मानतो की व्यवहार तोलाचा विनिमय दरावर परिणाम होतो. विनिमय दराचा व्यवहार तोलावर परिणाम होत नाही, परंतु प्रत्यक्षात मात्र विनिमय दराचाही व्यवहार तोलावर परिणाम होतो. विनिमय दरात वाढ झाल्यास विदेशी चलनाचे मूल्य वाढते, आयाती महाग होतात आणि व्यवहार तोलामध्ये तूट निर्माण होते. या सिद्धांताने तर परस्पर प्रभावांकडे दुर्लक्ष केलेलं दिसतं. व्यवहार तोलाच्या या सिद्धांतावर जरी अनेक टीका केल्या जात असल्या तरी विनिमय दर निश्चितीबाबत हा सिद्धांत महत्त्वाची भूमिका बजावतो. सिद्धांतांच्या मांडणीमध्ये या सिद्धांताचंही महत्त्व कमी आहे असं आपल्याला सांगता येत नाही किंवा असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून हा सिद्धांत जरी टीकांना पात्र असला तरी तो विदेशी विनिमय दर निश्चितीसाठी त्याची महत्त्वाची भूमिका असते. मित्रहो, या ठिकाणी आपण इथेच थांबतोय. दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपण या विनिमय दरामध्ये चढ उतार होण्याची कोणती कारणं आहेत यांचं अध्ययन करणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबतोय. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. आपण घरी आहात, घरीच राहा, सुरक्षित राहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. सरकारने सांगितलेल्या कोरोनाच्या लढ्याविरोधातल्या सगळ्या टिप्स या सगळ्या नियमांचं आपण प्रामाणिकपणे पालन करा आणि आपल्या राष्ट्राची सेवा करा. मित्रहो, कोरोनाविरोधात लढाई करणं म्हणजे राष्ट्राची सेवा करणं असा हा महत्त्वाचा संदेश आहे. पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत आपण इथं थांबतोय. थँक्यू.